मी लग्न करून टाका म्हणून. मग करा कशाला ती? मला कळत नाही लग्न करून टाका म्हणजे काय? लग्न करून घ्या. अच्छा म्हणजे असं घ्या, हे असं घ्या आणि टाका म्हटल्याने मग कुठं लग्न जुळतात? गेले कित्येक वर्षे या लग्नाच्या बाबतीत प्रचंड कटपटी करून राहिले. काय केलं? गेल्या महिन्यातली कामगिरी आहे. 5 वर्तमानपत्र आहेत, दररोज जाहिरात आहे माझी. तुमची जाहिरात मग बघू. मला वाचायला वेळ आहे का? हे बघा, वधू पाहिजे पहिल्या पानावर आहे. तुमची मग हे बघा, 4 वधू पाहिजे, एकदम काही इलाज नाही. वेळ मारत झाला. हा ही बघा, ही जाहिरात माझी. मुलींसाठी शिक्षकीन पाहिजे. मुलींसाठी हो. कुणाच्या? कुणाच्या राजाला यांना शिक्षक पाहिजे. बस. हा. हे बघा आहे ना, घर कामासाठी बाई पाहिजे. घर कामासाठी बाई पाहिजे. घर कुणाच्या राजाला बाई पाहिजे? मला पाहिजे. हे जाहिरात माझी. हे बघा, वर कामासाठी. तसं काही नाही, तसं काही नाही. वर काम म्हणजे झाडझोड वगैरे आहे ना, वर कामासाठी म्हातारी ही चालेल. या सगळ्या जाहिराती वाचल्या पण यांचा अर्थ काय लक्षात आला नाही. अर्थ एकच, ती म्हणजे वधू पाहिजे, ती म्हणजे मला पाहिजे. या एकच अर्थाचे असे निरनिराळे पाडले. कोणी सत्यदेव म्हणतं, कोणी सत्यनारायण. आता इतकं जाहिरातीचं जंगल पेटवले चौबत, पण एक सावध माझ्या हाती सापडत असेल तर शिकवतो. काय बेड्या जाहिरातीतून आपण लग्न नव्हतं. मग काय केलं म्हणजे लग्न होतं सांगून ठेवा ना. विवाहामधला कुठलाही आणि कसलाही प्रकार करायची आपली तयारी. काय काय करणार? हा, प्रेम विवाह, बरोबर. प्रौढ विवाह, मिश्र विवाह, जबरी विवाह, विधवा विवाह, बाल विवाह होत असेल तर शारदा कायदा म्हणून सत्याग्रह करण्याची माझी तयारी आहे. पुढे बोला. डॉक्टर लग्नाला ही इतकी अडचण पडते, मला अनुभव नाही. मला ही अडचण कधीच वाटली नाही. पहिली बायको आजारी पडली, दुसरी सांगून तयार. दुसरी आजारी पडली, तिसरी सांगून तयार. तिसरी हॉस्पिटलमध्ये, चौथी सांगून तयार. चौथी गेली लगेच ती 5वी आहे. पण मी म्हणतो तुमचं लग्न अजिबात झालं तरी काय होईल? नाही, इतकं काही मी अजून नर्वस झालेलं नाही. अगदीच सगळे मार्ग खंडले तर शेवटी रुईच्या झाडाशी लग्न लावून संन्यास घ्यायचं ठरवलेलं आहे. अवधूत, पण ते विधवा विवाह वगैरे करू नका हो. अहो, विधवेशी विवाह करणं म्हणजे चक्क वाङ्मय चौर्य आहे. तू विधवा विवाह लग्नाचा अत्यंत सुलभ मार्ग आहे असं माझं मत आहे. काय सांगतो? याच्यानंतर मी तोच विवाह करणार. याच्यानंतर तोच करणार. त्यांना सांगून येतोय. त्याला कल्पना आहे त्यांची धाकटी बहीण आहे. म्हणणं चूक आहे. नगराच्या बाजारात विधवाना आणि भरता भाव चढलेला आहे. विधवांनी हुंडा मागायला. म्हणून तर माझा अर्ज विधवा विवाह मंडळात गेली 5 वर्ष दुर्घात पडलेले. परवाची गोष्ट, एक उपवर विधवा मला म्हणा. उपवर विधवा हा मला म्हणा, अवधूत बाबा ये. तिला रे म्हणायचं. कवळी खणून वारत चाल. अवधूत बाबा ये, माझ्या नावावर जर बँकेत 10,000 रुपये ठेवत असतील तर आता मी तुझ्याशी योग्य कळते. उद्या तुम्ही मेला. नाही, असं ती मला म्हणाली. उद्या तुम्ही मेल, माझी काय वाट? मी गहू मिळून दिला सर. बाई गो, माझ्या खिशात जर 10,000 रुपये असते तर एक छोटासा जनानखाना ठेवून राहिला असतं की नाही? काय बोललात? जनानखान्यात मी मॅनेजर म्हणून राहिलो. अजिबात नाही नाही. मला अनुभव नाही. अनुभवी मनुष्य पाहिजे. नको, सगळा अनुभव माझा मी एकटाच घेत राहणार. बरं आहे असा करत असतील तर पहा. आधेमध्ये जर गचकलो तर पुनर्विवाह करण्याची परवानगी मी माझ्या मृत्यूपत्रात देत आहे. माझा आहे नका ते लग्नाच्या भांडणात पडू. लग्न म्हणजे केवळ पैशाची किंमत काय करताय? बघतात तुम्हाला. डॉक्टर दिसायला काही तसे वाईट नाही रे. नाही, बरे खालचे वरचे कपडे घातले म्हणजे बरे दिसतात. खालचे वरचे कपडे सगळे कपडे घातले की बरे दिसतात.
परवा एके ठिकाणी सगळं काही जुळतात करून टाका. पण त्या मुलीचा खाष्ट मामा कुठून लेखाचा बदल उपडला पण असतो म्हणतो का अहो ज्या अर्थी आतापर्यंत तुमचं लग्न जुळत नाही त्या अर्थी तुमच्या स्थळातच काहीतरी भानगड असली पाहिजे नाही तर काय मामाने किती खोलवर विचार केला. हो. गैरसमज करून घेऊ नका कुंडलीच्या स्थळात कुंडलीच्या हा. लग्न होत नाही म्हणून बायको मिळत नाही. बायको मिळत नाही म्हणून लग्न होत नाही असं काहीतरी चांगलं झालं माझ्या जाऊ नजरेत. द्या हो. ते लग्न जुळवण्याचे हे असले साधे मार्ग सोडून द्या तुम्ही आता. मग काय करू? जरा आडमार्ग आड बरं काहीतरी धावपेच वगैरे. युक्त्या करा डावपेच करा काहीतरी. सगळं करून बघितलं काय काय केलं प्रभात फेऱ्या काढल्या पहाटे 5 वाजल्यापासून मग फेरीमध्ये मी एकटाच सार्वजनिक हळदी कुंकवांचे समारंभ घडवून आणले ही बायकांची गर्दी. एकही बाई यायला तयार नाही स्त्रियांसाठी साप्ताहिक तिकीट काढले मग कोणी वाचायलाच तयार नाही. मी आणि संपादकच वाचतो आता स्त्रियांसाठी स्वयंसेविका दल वगैरे सगळी जय्यत तयारी केली पण एक मुलगी यायला तयार नाही आता एक राहील काय शेवटचा चान्स काय काय कासाराचं दुकान काढायचं बाकी राहील तेवढाच चान्स हे वागण्यावर हाताला हात हाताला हात हाताला हात हाताला हात पण एखादा हात असा नाही तुझं काय करणार. बरेच तरी उपाय म्हणावे त्याचा मार आपला बाहेरून चाललेला आहे वशीकरण यंत्र दंडाला बांधलेला आहे. हा गोपाळ कृष्ण घंटा सरकारात रजिस्टर झाला पुढं बोला काय बोलणार काय याच्यात? काय केव्हालास? तो मेरे प्यारे भाई और बहनों, इकडे भाई आहे बहिणी सब अंदर आहे. ठीक है तो मेरे अंदर के बहनों और बाहर के भाइयों मला तुम्हा सगळ्यांना एक गोड प्रश्न विचारायचा आहे. विचारा. डेक्कन फेरी येऊन नक्की किती वेळ झाला? ते काय स्टेशन मास्तर आहेत का काहीतरी काय विचार मध्ये मध्ये बोलू नको रे. अजिबात बोलू नका. मला तुम्हा सगळ्यांना एक गोड प्रश्न विचारायचा आहे. विचारा. प्रथमदर्शनी एखाद्या सुंदर स्त्रीच्या प्रेमपाशात पडण्याचा अनुभव बोला बोला तुमच्यापैकी कोणाला आहे का? बोला. मला प्रेमाविमा तर काही नाही पण लग्नाचा मात्र 5 वेळा अनुभव आहे. माझा अनुभव फार मोठा आहे कसली स्त्री पाहिली की तिच्या प्रेमपाशात काहीच वेळा पडलेलं आहे पण माझ्या प्रेमपाशात अद्याप एकही स्त्री पडत नाही ते सगळा बांध आहे आल्याबरोबर हेच विचारायचं. किंमत कारण काय सांगू दोस्त काहीतरी सांगा आज आघाडीतून येताना काय पाकिट मारलं तुम्ही इथे असताना कसं शक्य आहे. पाकिट नाही यार माझं काळीच मार का आघाडीत काळज मारलं आज आघाडीतून हा. येताना एक अतिशय सुंदर हो 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 एक अतिशय देखणी वा, वा. आहा. लवकर सांगा नाही तर त्यांची मालगाडी बाहेर येईल बाबा मी आहे. आज आघाडीतून येताना तुम्ही पहिले हा एक अतिशय सुंदर मुलगी मला काय सांगतो काय सांगतो आघाडीमध्ये सुद्धा काय हा विषय माझा आहे तुमचा काय संबंध नाही लावलंय कुंकू बसा ना थोडा वेळ जर तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचं हा. म्हणजे एखादं काव्यच तुम्हाला म्हणून दाखवावं अरे लागेल म्हणा 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 म्हणून दाखवतोय काव्य जेवायचे मला जावा थांबा. सौंदर्य तुझं काव्य बाईचं काव्य आहे बाई. हो. ऐका. छातीत इश्क भाला काय झालं छातीत इश्क भाला की आर पार गेला अगं आई ग काढा काढा तुमच्या नाही यांच्या म्हणतात. छातीत इश्क भाला की आर पार गेला ती पाहताच बाला कुठं आहे बघू. बाबा ती आघाडीतली तिकडची नव्हे छातीत इश्क भाला की आर पार गेला ती पाहताच बाला कलिजा खलास या झाला. वा, 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 वा. स्वर्गातल्या पर्यांना स्वर्गातल्या पर्यात स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्र गाळ करुणी बघितलं स्वर्गातल्या पर्या खाली आणायच्या आणि त्यांना वस्त्र घाळ करून ठेवायचं गाळ नाही वस्त्रगाळ. स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्र गाळ करुणी कमनीय देह विधी
अजून रमणीय नाही तुम्ही तो पाहिला नाही तुम्हाला. स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्र गाळ करुणी कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला ती पाहताच बाला कलिजा अवधूत काय सांगू तिचं लावण्य. सांगा सांगा. लावण्य काय सारे, लावण्य काय सारे, लावण्य काय सारे उकळून वा पिळून. हा कवी आहे का धोबी आहे? लावण्य उकळायचं पिळायचं. तुम्हाला काही कळत नाही. कवी कल्पना आहे, तुम्हाला कल्पना नाही त्याची. अच्छा अच्छा, कवी कल्पना कसा पिळू. लावण्य काय सारे उकळून वा पिळून. त्या मस्त अत्तराचा भरला गमेची बुधला ती पाहताच बाला कलिजा लासला. बाबा बाबा काय सांगू तिची चाल, होय काय सांगू तिचा नखरा, काय सांगू तिचा टव. वा, काय हो? टवलात चालतात हो तुम्ही का बघताय? यांनी पाहिली, तुम्ही पण पाहिली. नाही बाबा, जरी पाहिली नसली ना तरी तिची चाल माझ्या डोळ्यासमोर येते. सांगतो काय हो, डोळ्यासमोर कल्पनेने माझ्या डोळ्यासमोर चाल येते. आम्हाला तरी दाखवा ना. हो हो हो. हा आता कळलं काय यांचं लग्न का होतं. मामाचं हे काय खरं नाही. टवलात चालताती हत्ती वनात झुरती. हत्ती काय कळलं का? टवलात चालताती हत्ती वनात झुरती. रस्त्यात गुंड जमती तिजला पहावयाला ती पाहताच बाला कलिजा खाला. क्या बात आहे पराग, काय मस्त काव्य बोलला तोय. या काव्याला जर एखाद्या चांगली चाल दिली ना तर काय गाणं तयार होईल याचं. लावा म्हणू का? ती पाहताच बाला कलिजा कलिजा कलाच झाला माझा कलिजा. यांचा 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 आहे तो